अपघात झाला त्या धारापिट्यावर आणि धारापिट्यावर अपघात झाल्याच्या नंतर त्या पंचक्रोशीतल्या सगळ्या ग्रामस्थांनी, सगळ्या शिवसैनिकांनी आणि सर्व पक्षीय लोकांनी त्यानं प्रक्षोभ लक्षात घेता पूर्ण आंदोलन छेडलं होतं आणि या आंदोलनाचं नेतृत्व आमदार वैभव नाईक यांनी केलं होतं आणि त्या ठिकाणी आमदार वैभव नाईक येऊन त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता किंवा सार्वजनिक बांधकामचे जे कोण अधिकारी असतील त्यांना जाब विचारला होता. परंतु ह्या सगळ्या आंदोलनाला वेगळी कलाटणी देण्याचा प्रकार वैभव नाईकांवर ॲट्रॅसिटी गुन्हा नोंद करून हे कुठेतरी वेगळं वळण देण्याचा प्रकार झालेला आहे. खरं तर खोटा ॲट्रॅसिटीचा गुन्हा वैभव नाईकांवर नोंदवल्यामुळे आम्ही आज या ठिकाणी कुडाळ तालुक्याच्या वतीने शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी पोलीस निरीक्षक श्री मखदूम साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आवाहन केलेलं आहे आणि त्यांना निवेदनात नमूद केलेलं आहे की भविष्यकाळात हा ॲट्रॅसिटी गुन्हा मागे घेतला नसेल तर पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने एक मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडून या ठिकाणी ॲट्रॅसिटीचा गुन्हा मागे घेण्यासाठी आम्ही भाग पाडू अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे. आणि मला वाटतं या ठिकाणी आता साक्षी वगैरे नोंदवण्याचा प्रकार चालू आहे. ते सुद्धा अशा प्रकारे ते विरोधी पक्षाची माणसं त्यांची साक्ष घेत आहेत की ॲट्रॅसिटी वगैरे आहे त्यांनी शिवीगाळ वगैरे केली आहे म्हणून. हे खोट्या प्रकारची साक्ष घेऊन वैभव नाईकांना गुंतवण्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत. ते आम्ही कुठेतरी होऊ देणार नाही आणि ते हाणून पाडणार. त्यासाठी आम्ही हे सगळे एकत्र शिवसैनिक आज निवेदन दिलेलं आहे.